तू लव कसं केलंय, मनापासून केलंय का तिने पैसा बघून केलंय, हे कोण सांगाल? गेल्या वेळेसच्या इंटरव्ह्यू मध्ये लव्ह मॅरेज का टिकत नाही याच्यावर तुम्ही भाष्य केलं होतं, तर त्याबद्दल थोडं अजून स्पष्टीकरण देऊ शकाल? आता बघा, लव्ह मॅरेज का टिकत नाही मी सांगतो. एक तर दोघांनी घराच्या विरोधात केलेलं असतं आणि लव्ह मॅरेज करताना तुम्ही तो विचार करत नाही की बाबा माझी परिस्थिती काय आहे, माझी पुढची परिस्थिती काय आहे. एकटा असताना माणूस काही करू शकतो, लग्न झाल्यावर त्याला थोडस प्रॉब्लेम येतात. आई वडील आहे, बहिणी आहे, सगळे आल्या. तू पहिले मला सगळं देत होता, संसार लागल्यावर नाही देऊ शकत आहे, भांडणं होतील नाही तर काय. जिथं तू मला 10,000ची साडी घेत होता आणि लग्न झाल्यावर 500ची पण घेत नाहीये, मग भांडणं होतील नाही तर कसं. आणि तेच तुमचं अरेंज मॅरेज असेल तर घरच्यांचा दबाव असतो, आई वडिलांचा दबाव असतो. तिलाही माहित नसतं तुझी काय कॅपॅसिटी आहे, तुझ्याकडे काय आहे, तू काय कमवतो. मग समजा एखादी मुलगा निश्चिम प्रेम करत होता, ठीक आहे, त्याला आज सुट्टी घ्यायची, घेतली त्यांनी. आई वडील होते, घर चालत होतं, लग्न झाल्यावर असं करता येईल का? फरक पडेल ना. समजा त्या मुलाचे आई वडील आहेत, ते आजारी होते, त्यांना दवाखान्यासाठी त्यांनी आज सुट्टी घेतली आणि त्याला सांगितलं उद्या पण घे, पण तो घेऊ शकत नाही. तिथे ती काय म्हणणार, मी म्हटलं तेव्हा येत होता, आता काय येत नाही. फरक आहे ना, म्हणून टिकत नाही. मी असं म्हटलोय का 100 लोकांचे टिकत नाही म्हणून? काही टिकतात ना, दोघे समजूतदार असतात, दोघांनी तो विचार करून लग्न केलेलं असतं. पण तुमचं पहिले जर असं असेल की तिने बोलवलं तेव्हा तू गेलाय, तिला तू बोलवलं तेव्हा ती आलीये, म्हणून तुमचं जमलंय, पण लग्न झाल्यावर तसं होऊ शकत नाही, म्हणून टिकत नाही. तर गेल्या वेळेसच्या इंटरव्ह्यू मध्ये लव्ह मॅरेज का टिकत नाही याच्यावर तुम्ही भाष्य केलं होतं, तर त्याबद्दल थोडं अजून स्पष्टीकरण देऊ शकाल का या इंटरव्ह्यू मध्ये पुन्हा? आता बघा, लव्ह मॅरेज का टिकत नाही मी सांगतो. एक तर दोघांनी घराच्या विरोधात केलेलं असतं, बरोबर. आणि लव्ह मॅरेज करताना तुम्ही तो विचार करत नाहीत की बाबा माझी परिस्थिती काय आहे, माझी पुढची परिस्थिती काय आहे. पण तुमच्या दोघांमध्ये काय कम्युनिकेशन झालंय हे कोणाला माहित नाही. तू लव कसं केलंय, मनापासून केलंय का तिने पैसा बघून केलंय, हे कोण सांगल? हे तुला माहिती का, मला माहिती का? म्हणून आपण म्हणतो का टिकत नाही ते, की बाबा तू पहिले मला सगळं देत होता, संसार लागल्यावर नाही देऊ शकत आहे, मग भांडणं होतील नाही तर काय. जिथं तू मला 10,000ची साडी घेत होता आणि लग्न झाल्यावर 500ची पण घेत नाहीये, मग भांडणं होतील नाही तर कसं. फरक आहे ना, म्हणून टिकत नाही. आणि तेच तुमचं अरेंज मॅरेज असेल तर घरच्यांचा दबाव असतो, आई वडिलांचा दबाव असतो. तिलाही माहित नसतं तुझी काय कॅपॅसिटी आहे, तुझ्याकडे काय आहे, तू काय कमवतो. लग्न झाल्यानंतर कळतंय की तू काय कमवतोय, तुला पगार किती आहे, तुला घरात किती द्यावा लागतोय, घर कसं चालवावं लागतंय, हे त्या मुलीला लग्न झाल्यावर कळतं ना. पण हिला लग्नाच्या आधी सगळं माहिती आहे ना. तू काय वागतोय, तू काय खर्च करत होता माझ्यासाठी, किंवा त्या मुलगी तुझ्यासाठी काय करत होती, किती जीव तोडत होती, हे तुला लग्नाच्याच आधी माहिती आहे ना. अरेंज मॅरेजला माहिती आहे का नाही किती किती जीव तोडणार आहे म्हणून. जसं तुमचा संसार फुलत जाईल, जसे तुमचे दोघांचे मन जुळत जातील, तसं तुम्हाला जमल. यांचं आधीच माहिती आहे ना सगळं. मग समजा एखादी मुलगा निश्चिम प्रेम करत होता, ठीक आहे, त्याला आज सुट्टी घ्यायची, घेतली त्यांनी. आई वडील होते, घर चालत होतं, लग्न झाल्यावर असं करता येईल का? फरक पडेल ना. मग तिने सांगितलं बाबा तुम्ही आता समजा त्या मुलाचे आई वडील आहेत, ते आजारी होते, त्यांना दवाखान्यासाठी त्यांनी आज सुट्टी घेतली आणि त्याला सांगितलं उद्या पण घे, पण तो घेऊ शकत नाही. तिथे ती काय म्हणणार, मी म्हटलं तेव्हा येत होता, आता काय येत नाही. फरक आहे ना, म्हणून टिकत नाही. मी असं म्हटलोय का की 100 लोकांचे टिकत नाही म्हणून? काही टिकतात ना, दोघे समजूतदार असतात, दोघांनी तो विचार करून लग्न केलेलं असतं. पण तुमच्या दोघांमध्ये किती समंजसपणा आहे, तुम्ही किती एकमेकाला समजावून घेतलंय, कशामुळे प्रेम विवाह केलाय, हे कोण सांगल? जर माहिती झालं तर माणूस म्हणाल ना. पण तुमचं पहिले जर असं असेल की तिने बोलवलं तेव्हा तू गेलाय, तिला तू बोलवलं तेव्हा ती आलीये, म्हणून तुमचं जमलंय. पण लग्न झाल्यावर तसं होऊ शकत नाही. तिलाही 4 लोकांचा धाक आहे. तू उद्या म्हटलं नाही आज काम सोडून तू चाललीये, कशी येणार? आज तुझी ड्युटी आहे,
तू तिथे काही सांगू शकत होता पूर्वी, आता नाही सांगू शकत. फरक असतो ना, म्हणून टिकत नाही. आत्ता बघ, लग्न करून आलेली मुलगी, तिला इथले कोणाचेही स्वभाव माहिती नाही. माहिती का? नाही माहिती. हे कधी माहिती होती? लग्न झालं हळूहळू हळू माहिती होती. तू काय 15 दिवसामध्ये लगेच रुबाब करणार आहे का? आता तुझ्याकडे वहिनी आली, तू काय म्हणणार? वहिनी बाबा नवीन आहे, तुला काय लागलं, काय केलं, गोड बोलू नये. पण महिना, 2 महिने, 3 महिने झाल्यावरच तुला एका दिवशी वाटेल ना की वहिनी हे तुमचं चुकलं म्हणून. पण हे ते नाही कळलं ना की नाही ठीक आहे बाबा, आहे त्यांचा स्वभाव असा. तिचा नवरा तिला आता 15 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने काही बोलणार नाही. हो हो, पण एखाद दिवस तर फुस करल, तेव्हा कळलं ना की बाबा असा स्वभाव आहे म्हणून. तुमचा स्वभाव एकमेकाला माहितीच असतो ना. म्हणून आपण म्हटलो की बाबा लग्न झाल्यावर ती कॅपॅसिटी नसते की तू 10,000ची साडी घेशील म्हणून, तू तिला 1 लाखाचं मंगळसूत्रच घेशील म्हणून. कारण त्यावेळेला बाकीचे पण तुला असतं. एकटा असताना माणूस काही करू शकतो, लग्न झाल्यावर त्याला थोडस प्रॉब्लेम येतात. आई वडील आहेत, बहिणी आहेत, सगळे आल्यात. मग भाऊ तुझं लग्न झालं, मला राखी पौर्णिमेला काय घेणार आहे तू? घे बरं कानातले. घेऊ शकतोय का? समजा घेतले तर ती काय म्हणणार? माझी बहीण नाही का? मग हा म्हणजे हे त्यामुळे टिकत नाही. आणि ते केलेलं असलं तर सहज माणूस म्हणतो नाही ठीक आहे बाबा, त्या बाई तुला एवढं नाही, एवढं देऊ शकतो बाई. तिलाही कळते आपण दुसऱ्याची पोरगी करून आणली, ती काय म्हणणार उद्या मीच घेऊन गेली तर. हा लव्ह मॅरेज मधला आणि हा अरेंज मॅरेज मधला फरक आहे की तुम्ही सगळ्यांच्या संमतीने करतात. मग त्यावेळेला तुम्ही म्हणू शकतात, बायको नाही म्हणते, बहिणीला म्हणू शकतो ना की तुला कानातले नाही म्हणते बाई माझी बायको घ्यायला, ओरडते ती. बरं ठीक आहे मग आता काय. मग समजा बहीण काही बोलली तर आपण लगेच म्हणतो तूच तर हो म्हटले कर म्हणून ते अशी लग्न, मी तर तुला विचारलं होतं बाई. म्हणू शकतो का नाही? तसं लव्ह मॅरेजला कसं म्हणणार? आणि ती तरी कसं ऐकून घेणार तुझं? म्हणून टिकत नाही. असं काही नसतं. तुमचं काय आहे पहिलं, तुम्ही कसं समजावून घेतायत एकमेकाला तिच्यावर आहे. असं आपण म्हटलोच नाही की 100चे 100च खराब आहे म्हणून. आपण काही म्हटलो की 50% टिकत नाहीत, हे कारण आहे. 50% आपणही म्हणतो ना टिकतात म्हणून. आपण सगळ्या पोरापोरींना थोडीच म्हटलंय की सगळेच असे म्हणून. हे समजावून घेण्याची गोष्ट आहे. च म्हणजे चपेलं, च म्हणजे ताक. आता तुम्ही चपेलं म्हणणार आहे का ताक म्हणणार आहे, मी कसं समजू? हा फरक, बाकी काय नाही.